चंदगड तालुक्यातील नेट्टरचे कुस्ती मैदान पैलवान शिवानंद दट्टीने मारलं. कुस्ती शौकीनांची आलोट गर्दी. 2 नंबरची कुस्ती बरोबरीत. काटाजोड कुस्त्यांसह महिला कुस्त्यांचंही ठरलं आकर्षण. कोवाड निट्टर येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्ती कर्नाटक चॅम्पियन पैलवान शिवानंद दड्डी दर्गा तालीम बेळगाव याने तुलनेने बोजड असलेल्या पैलवान सुनील करबते कवठेपिरान याला 6व्या मिनिटात दुहेरी पट काढत आसमान दाखवलं. यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी जल्लोष करत पैलवान शिवानंद यांचे कौतुक केलं. दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन कीर्तिकुमार बेनके आणि प्रतीक मेहतर हनुमान आखाडा राशिवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. तथापि कुस्तीतील बहुतांश वेळ आपल्यापेक्षा ताकदवान कीर्तिकुमारवर प्रतीकने ताबा ठेवला होता. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शेनोळी यांनी आदित्य पाटील कवठेपिरांवर डंकी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कंगराळी याला प्रतिस्पर्धी पैलवान गौस गुंदर्गी बेळगाव हा जखमी झाल्यामुळे विजयी घोषित करण्यात आलं. 5व्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ कंगराळे याने अध्ययन एडके कवठेपिरान याला गुणावर पराभूत केलं. 6व्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार पाटील राशिवडे याने चिन्मय येळूर याला पराभूत केलं. 7व्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित चव्हाण कवठेपिरान यांनी दुहेरी पट काढत साईनाथ नाईक कंगराळे यास पराभूत केलं. आखाड्याचं पूजन महाराष्ट्र चॅम्पियन माजी कुस्तीगीर नरसू पाटील आणि भारत खवणेवाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यस्तरीय पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक रामराव गुडाजी व पीजे मोहनगेकर यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी महिलांच्या कुस्त्यांनाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला कुस्तीपटू प्रगती पाटील विरुद्ध सृष्टी पाटील, संजीवनी विरुद्ध पूजा, शिवानी विरुद्ध जान्हवी, सुकन्या विरुद्ध आरोही यांच्यातील कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. सुमारे 6 तास चाललेल्या या कुस्ती मैदानात आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील, हेमरजचे बिझनेस हेड भरत कुंडल, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लापाना भोगम आदींची उपस्थिती होती. आखाडा पंच म्हणून गावडू पाटील, भैरू पाटील, एनजी पाटील, लक्ष्मण बिंगुडे, मारुती खंडाळे आदींनी काम पाहिलं. कृष्णा चौगुले यांचे धावते समालोचन आणि हनुमंत घुले यांच्या हलगीने मैदानात उत्साह संचारला होता. मैदानात झालेल्या 60हून अधिक कुस्त्यांपैकी बहुतांश कुस्त्या उपस्थित शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या ठरल्या.